हिंगणा विधानसभामध्ये प्रश्न भरपूर आहे. याआधी 3 रेजिम बंग साहेबांनी काढली, एक रेजिम घोडमारे साहेबांनी काढली आणि 2 रेजिम भारतीय जनता पार्टीचे समीर भाऊ मेघे यांनी काढली. पण हिंगणा विधानसभेमध्ये प्रश्न जसे तसे आहे आणि हे प्रश्न सोडवासाठी जे मला पक्षाने जबाबदारी दिली तर मी 100% प्रयत्न करेन समस्या सोडविण्यासाठी. बंग साहेब सुद्धा तयारी करतायत, त्यांचे चिरंजीव मेघे साहेबांचं सुद्धा नावाची चर्चा आहे. तुम्हाला असं वाटतंय का की बंग यापूर्वी आमदार होते, आता समीर मेघे जे आमदार आहेत त्यांनी खरंच विधानसभा क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे? नाही, मला असं कुठेतरी नाही वाटत आहे की त्यांनी काम केलेलं आहे. समीर मेघे जे आमदार आहेत, परंतु जेव्हा त्यांना तिकीट दिली तेव्हा असं बोलल्या गेलेलं होतं की बाहेरचे उमेदवार आहेत, यांना देण्याची गरज नाही, स्थानिकांना देण्यात यावं. मोदी लहरमध्ये ते निवडून आलेले आहेत. काय यावेळेस समीकरण राहणार? ह्या वेळेला समीकरण स्थानिक हिंगणा विधानसभेमधून बुटीबोरी क्षेत्रामधून आजपर्यंत आमदार बनून गेलेला नाहीये विधानसभेला. तर लोकांचं, जनतेचा कौल आहे की आमच्या क्षेत्रातूनच उमेदवार घोषित झाल्या पाहिजे ना निवडून आल्या पाहिजे, ही लोकांची भावना आहे. कुठल्या विषयावर तुम्ही निवडणूक? आमचे मुद्दे आहे रोड, रस्ता, नाली. हा प्रत्येक नेते म्हणतात, पण आमचा विषय आहे की सगळ्यात पहिले आम्ही रोजगारला देऊ. हिंगणा विधानसभेमध्ये 3 MIDC आहे. एक बुटीबोरी MIDC सगळ्यात जुनी हिंगण्यातली MIDC आहे. सेकंड बुटीबोरीतली. तिसरी नवीन MIDC उघडली. आणि ह्या 3 MIDC मध्ये आपले मराठी कामगार नाही आहे, सगळे बाहेरचे आहे. तरी पण मी एक प्रयत्न करेल, स्थानिक लोकांना नोकऱ्या द्यायचा प्रयत्न करू आणि जे बाहेर उद्योग चाललेले आहेत महाराष्ट्रातून त्यांना कुठे ना कुठे आम्ही एक आमच्या क्षेत्रात, आमच्या MIDC थांबून ठेवण्याचा कुठे ना कुठे एक प्रयत्न करू, अशी मी तुम्हाला शाश्वती देतो. विजयाचं समीकरण काय राहणार? आमच्या विजयाचं समीकरण हे आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार बिजाराम किनकर यांना राजसाहेब ठाकरे यांनी राजसाहेबांनी सांगितलं आहे की तुम्ही कामाला लागा. आणि माझ्या पक्षाचं जे मतदान आहे ते तर आहेच, पण माझ्याकडे माझ्या समाजाचं मतदान आहे, माझ्या सेवकाचं मतदान आहे. आणि निवडून यासाठी जे समीकरण ठरवलेले आहे आम्ही, ते आमच्या समीकरणाच्या बेसवर आम्ही 110% आमची सीट काढायची माझी क्षमता आहे. मतदार येथील जे आहेत आता ते बदलाव चाहतात. जेव्हा तुम्ही यांच्याशी संवाद साधला तेव्हा काय त्यांचं म्हणणं होतं? आम्हाला नवीन चेहरा पाहिजे, आम्हाला नवीन चेहरा पाहिजे. आमचे प्रश्न आतापर्यंत सुटलेले नाही आहे. 3 रेजिमा काढल्या, स्थानिक घोडमारे साहेबांनाही जबाबदारी दिली, बंग साहेबाला जबाबदारी दिली, मेघे साहेबांनाही जबाबदारी दिली. यांनी आमचे प्रश्न सोडवले नाही. मेन रोडवरचे काम झाले आहे. आजही गली कुचित. आता तुम्ही ह्या रस्त्यानं आले तर ह्या रस्त्याचे तुम्ही पाहूनच राहिले का परिस्थिती आहे. आणि इथेच नाही, पूर्ण हिंगणा विधानसभेमध्ये ती परिस्थिती आहे. गाव खेड्यात गेल्यावर तुम्हाला माहित पडेल, आजही तीच घाण आहे, आज तीच पद्धती आहे. अर्धे लाईट बंद राहते, अर्धे लाईट चालू राहते. आपल्या महाराष्ट्रातील पुष्कळचे मुलं गुजरातला जाऊन नोकऱ्या करून राहिले आणि बाहेरचे लोक आपल्या इथून नोकऱ्या करून राहिले. तर कुठे ना कुठे हा प्रश्न आपल्याला कुठे ना कुठे डोक्यात घेऊन याच्यावर विचार करावा लागेल. बंग साहेबांचं असं म्हणणं आहे की जेव्हा मी आमदार होतो त्या कोटींचे कामं केले. आता समीर मेघे जे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे कोटींचे कामं केलेली आहेत आणि ते कोटींचे कामे जे आहेत मतदारांना सांगतायत, ते सगळं चुकीचं आहे. ते सगळं चुकीचं आहे. मी त्याला नकार देतो. मी त्यांना नकार देतो. सगळे खोटे आश्वासन दिले. म्हणजे एकही त्यांनी विकासात्मक काम केले नाहीत का? नाही,
विकासात्मक काम केले, काही पर्सेंट केले, पण जे त्यांनी घोषणापत्र दिलेलं होतं 2014 आणि 2019 मध्ये, आणि बंग साहेबांनी जे घोषणापत्र दिले, एकही घोषणापत्राप्रमाणे आजही हिंगणा विधानसभेमध्ये कोणतंच कार्य झालेलं नाही. मतदारांना एकंदरीत त्यांची दिशाभूल करतायत. 100% दिशाभूल करतात. एकदा निवडून आल्यावर, विधानसभेत गेल्यावर मग इलेक्शनमध्ये मायबाप म्हणतात, नंतर तुम्ही विसरून जातात. त्या गावाचे दौरे नाही करत, 2-3 वर्ष दौरे नाही करत. साधे रोड, आता रोड बनवतात ना 2 महिन्यात त्याच्यात गड्डे पडतात. त्याचे ताजे उदाहरण आम्ही देऊ शकतो तुम्हाला, आणि जनतेलाही माहित आहे. राजसाहेबांची क्रेज आहे. काय राजसाहेबाची या हिंगणा विधानसभा क्षेत्रामध्ये जादू चालेल? 100% चालणार आहे. 100% साहेबाचा जादू चालणार आहे. आणि हिंगणा विधानसभेतच नाही तर ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये राजसाहेबाचा जादू चालणार आहे. आणि आम्ही भरघोष आमच्या सीटा येईल, भरघोष मतांनी आम्ही इतिहास घडवू. महाराष्ट्रात साहेब इतिहास घडवणार आहे, हे मी तुम्हाला शब्द देतो. काय आव्हान कराल मतदारांना? मतदारांना आमचं आव्हान हेच राहील, आम्हाला संधी द्या, आम्हाला संधी द्या, राजसाहेबांना संधी द्या. महाराष्ट्रात आम्ही खूप काही नवीन करायचा प्रयत्न करू. जे आमचे साहेबाचे जे ब्लू प्रिंट आहे, त्या ब्लू प्रिंटच्या अनुसार आम्ही कार्य करतो.